अवर यूट्यूब चॅनल. सॉरी. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही निघालो आहोत चंद्रपूर रेल्वे स्टेशनसाठी, कारण की आमची ट्रेन चंद्रपूरवरनं आहे. तर सकाळला सगळं काम आवरून आम्ही निघालो आहोत चंद्रपूरसाठी बाय कारनी. मग तिथे कार ठेवून आम्ही जाणार आहोत ट्रेननी. आणि आमचे सगळं पॅकिंग सगळं कामं गडबडीत झाले आहेत. आणि जाता जाता बघते तर पार्सल येणं सुरुवातच होते, कारण की आमची शॉपिंग काही संपलेली नव्हती. तर एंड पॉईंटला जाता जाता दारेवर एक पार्सल येऊनच गेला होता. तर मी म्हटलं ते कारमध्येच अनबॉक्सिंग करून घेऊ, त्याचं काय आहे काय नाही. मला ते कल्पना पण नव्हती की काय आहे त्या याच्यामध्ये. तर मग बघते तर खूप सुंदर क्यूट असे पिनं होते आणि मला पाहिजे होते असं क्लिप्स हेअर्सला लावायसाठी. तर मग हे मला खूप आवडले. मग मी म्हटलं चला घेऊन चलू याला पण. मग घेतली आणि हे सगळ्यांनाच आवडले होते. आणि मग आम्ही रेल्वे स्टेशनवर पोचलोच. आणि आम्ही ऑन टाईमवर रेल्वे स्टेशनवर पोचलो आणि बघतेच तर ट्रेन येऊन गेलेली होती. मग आम्ही पटकन ट्रेनवर चढलो आणि आमची नाईट पूर्ण ट्रेनमध्ये गेली. आणि मॉर्निंगला आम्ही सकाळला 4 वाजता आम्ही इथे चेन्नईमध्ये पोचलो. मग त्यानंतर हा तुम्हाला समोरचा बाहेरचा व्ह्यू दाखवते चेन्नईचा हा वाला. आणि खूप सुंदर असं छान वाटत होतं मला हे चेन्नईचा रेल्वे स्टेशन. आणि खरंच खूप छान आहे, मला ते खरंच खूप आवडलं बघा. आणि मग आम्ही मग एक रूम केला आणि ते पण मरीना बीचजवळ एक रूम केलं, कारण की आम्हाला बीचसाठी जवळ पाहिजे होतं. आणि बघतो तर आम्हाला काहीच हॉटेल मिळत नव्हते. मग नंतर एक शेवटी मिळाला हॉटेल श्री भवन. आणि मग तिथं गेला आम्हाला आणि तिथून आम्ही चाय नाश्ता केला. आणि इथं काहीतरी चायचं वेगळंच काहीतरी स्टाईल वाटलं आणि ते खरंच खूप छान वाटलं आणि टेस्ट पण खूप छान होतं त्याचं. जर तुम्ही इथे मरीना बीचजवळ रूम करत असेल तर या हॉटेलमध्ये नक्की या, कारण की बाकीचे हॉटेल्स मला व्यवस्थित वाटले नाही, फक्त हा हॉटेल छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो परत रूमवर जायसाठी. आणि जाता जाता बघते तर खूपच घाण होतं, म्हणजे तिथलं स्ट्रीट इथे तिथे पाणी साचून होतं आणि काहीतरी घाणेरडा स्मेल येत होतं. मला तिथला एरिया बिलकुल नाही आवडला. जिथे मरीना बीच आहे त्याचा आजूबाजूला रूम आहे, तर तिथे खूपच घाण होतं आणि काहीतरी गंदा स्मेल येत होतं. ते मला बिलकुलच नाही आवडलं तिथलं. बाकी सगळं व्यवस्थित होते पण. आणि मला तरी असं वाटते जर तुम्ही चेन्नईमध्ये येत असेल मरीना बीचसाठी तर तुम्ही बीचजवळ रूम बिलकुल नको घ्या, कारण की खूप घाणेरडा आहे. आम्हाला तर बिलकुल नाही आवडला तिथला एरिया. आणि मग आम्ही रूमवर गेलो आणि पटकन रेडी होऊन आम्हाला जायचं होतं मरीन किंगडममध्ये. सो जाता जाता आम्हाला खूप सुंदर असं व्ह्यू दिसत होतं, तर मग आम्ही एन्जॉय करत करत आम्ही गेलो. आणि मग जाता जाता बघा हे दोघे पण झोपलेली होते. मग एकटी तर उठून गेली माझी ताई, पण एकटी तर झोपेमध्येच होती. मग आम्ही पोचलोच मरीन किंगडममध्ये. आणि तुम्ही बाहेरूनच बघा मरीन किंगडमचा व्ह्यू, आणि खरंच खूप सुंदर असं वाटत होतं बाहेरूनच. मग मला असं वाटलं की अंदर काय असेल, तर मला थोडासा म्हणजे मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण मला असं वाटत होतं की मरीन किंगडम मरीन म्हणजे फिशचं काहीतरी असेल. आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं की काय आहे काय नाही, काहीच याबद्दल माहिती नव्हतं. मग म्हटलं की चला एकदा बघून घेऊच. तर आधी तसं वाटलं की काय इथे जावं, काय असेल काय नाही असं वाटत होतं. मग म्हटलं की चला एकदा बघूनच घेऊ. आणि मग इथं एंट्री होतं इथं, आणि इथं पासेस काढावा लागत होता. आणि पर कॅन्डिडेट 1100 रुपयाचा तो पास होता. आणि मग आम्हाला ते कार्ड दिले, प्रत्येकाला एक कार्ड. आणि ते कार्ड घेऊन आम्हाला इथून एंट्री होती. ते कार्डशिवाय आम्हाला एंट्रीच नव्हती. अशा प्रकारे एंट्री होती. आणि कियनचा हाफ तिकीट लागलं त्याला 600 समथिंग काहीतरी त्याचं झालेलं होतं, आणि आमचं 1100. अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं पासेस होते. आणि मग त्यानंतर आम्ही बघतो तर वाव, खरंच असं वाटत होतं बाहेरूनच की खरंच खूप सुंदर असं व्ह्यू वाटत होतं, काहीतरी वेगळं. आणि आम्हाला असंच पाहिजे होतं काहीतरी वेगळं. आणि बघा खूपच सुंदर मला असं वाटत होतं मरीन किंगडम. बघा हा पूर्ण असं फिशचंच आहे, त्यांनी फिशनंच पूर्ण हे केलेलं होतं. तर बघा, आणि इथे एक फोटोशूटसाठी त्यांनी जागा दिली होती. आणि कियन जिजूचा फोटो काढत होता, ते खूपच क्यूट वाटत होता.
आणि हे बघा खूपच सुंदर सुंदर असं फिश होते आणि असं काहीतरी ट्री बनवलेलं होतं आणि ते काचेच्या आत त्यांनी असं फिश ठेवलेले होते आणि खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते आणि मी कधीच नव्हते बघितले असं वेगवेगळ्या प्रकाराचे फिश. मी फक्त असंच फोटोजमध्ये हे बघितले होते की अशा प्रकारचे असतात, पण मी ते रिअलमध्ये बघितले यार. खरंच खूप सुंदर होतं ते. आणि तुम्ही बघू शकता हे फिश आहे. असं वाटतं ना की हा मगरमच्छ आहे, नाही हा आहे फिश. आणि खरंच खूप मोठे मोठे फिश होते आणि खूप कियनसाठी आम्हाला असंच काहीतरी पाहिजे होतं, कारण की त्याला पण असं काहीतरी दाखवायचं होतं. आम्ही झूमध्ये जाण्याचं असं काहीतरी विचार होतं, पण ते तिथे जाणं नाही झालं. पण इथे येऊन असं वाटलं की खरंच खूप छान काम केलं की आम्ही इथे आलो. आणि बघा किती कलरिंगवाले फिशेस आहे आणि आणि मरीन किंगडममध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे फिश आहेत जे की मी कधीच बघितलेले नाही. आणि जर तुम्ही चेन्नईमध्ये येत असाल ना, आणि हा चेन्नईमध्ये येऊन मरीन किंगडम कधीच स्किप नको करा. आणि खरंच खूप सुंदर आहे आणि तुमचा टाईम कसं निघून जाईल ते तुम्हाला कळेल नाही. आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं बघायचं असेल ना, खरंच तुम्ही इथे व्हिजिट करा. आणि हा तुम्हाला स्नेकसारखा दिसत असेल, पण हा स्नेक नाही आहे, हा फिश आहे. आणि असे खूप सुंदर सुंदर फिश आहेत जे तुम्ही कधीच बघितले नसणार आणि मी पण कधीच बघितले नव्हते. आणि हा बघा असं वॉटरमध्ये हा काहीतरी ट्री बनवलेला आहे आणि असे फिशेस त्यांच्यासाठी खरंच खूप सुंदर आहे. आणि मला काही हे कळलं नव्हतं की हे काय आहे काय नाही. आणि असं काहीतरी जंगल टाईपचं त्यांनी थीम बनवलेलं होतं. आणि हे बघा फिश किती सुंदर. मला असं वाटत होतं वाव यार, खरंच खूप सुंदर आहे. हां, आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि हे कशी गेली आहे, हे खालून असं काहीतरी त्याने दिलेलं आहे आणि तिथे हा आपल्याला अंदर जाता येतो. खरंच काहीतरी वेगळं आहे ना. असं वाटतं ना की ती वॉटरमध्ये आहे, वॉटरच्या अंदर गेलेली आहे. आणि बघा, आणि मग कियन पण म्हणाला की मला पण जायचं आहे, मला पण जायचं आहे. तर मग तो पण आत गेला आणि असं वाटत आहे ना की तो त्यांनी वॉटरमध्ये आणि असं फिश, जसं फिश आहे तसं त्यांनी पण आहेत. पण असं काही नव्हतं, ते खालून असं जाता येत होतं आणि ते असं त्यानं दिलेलं होतं. आणि कियन खरंच खूप एन्जॉय करत होता. आणि बघा त्यांनी आतमध्ये पण असं स्क्रीन लावलेलं आहे. आणि तिथे आम्हाला गाईडसाठी जर आपल्याला काही समजत नसेल फिशबद्दल या काही पण, तर ते तिथं गाईड आहेत, त्यांनी सगळं सांगतात. आणि इथे सगळं मोठं स्क्रीन लावलेलं आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर इथं बसून तुम्ही बघू शकता, टाईम स्पेंड करू शकता. आणि इथे ॲक्च्युली ना मला तिथली थीम खूप आवडली. म्हणजे त्याने असं काहीतरी वेगळं बनवलं आणि असं वाटतं की काहीतरी वेगळं, आपण जंगलमध्ये आहो या काहीतरी वेगळं वेगळं त्याने थीम बनवलेलं, ते मला तिथलं खरंच खूप छान वाटलं. आणि असं नेचरला त्यांनी मेंटेन केलं आहे, असं रिअल नेचरचं असं वाटत आहे. आणि आणि समोर बघा तिथे एक लेसर ठेवलेला आहे आणि तो पण एक प्रकार बघायला मिळाला, कारण की कियनला त्याबद्दल माहिती नाही ना. तर तो पण बघितला, तो पण एन्जॉय केला. आणि खरंच काहीतरी असं वेगवेगळं काहीतरी ठेवलेलं होतं ना, खरंच छान वाटलं. आणि समोर बघा ते तर मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असं त्यांनी रिअल थीम बनवलेलं होतं आणि तिथे वॉटर, ट्री, फिश, सगळं काहीतरी असं रिअल वाटत होतं. आणि असंच काहीतरी आपल्याला पाहिजे राहते, काहीतरी युनिक. आणि ते खरंच तिथं युनिक आहे. आणि काहीतरी असं वॉटर फाउंटेन असं दिलेलं आहे तिथे. आणि बघा खूप सुंदरसे फिश होते. आणि हा स्पॉट मला खूप आवडला होता, कारण की इथे माझे फोटोज खरंच यार, खरंच खूप सुंदर निघाले फोटोज. आणि फोटोजसाठी खरंच खूप छान आहे इथे. हे बघा इथून खालून आम्हाला जाता येत होतं आणि खालून जाऊन आम्हाला इकडे वरती इकडे येत होतं. तर असं वाटत आहे ना की मी पण वॉटरमध्ये आहे. ते फील खरंच खूप सुंदर आहे. आणि मला ते एकदम बेस्ट वाटलं मरीन किंगडम. आणि तुम्ही पण जा आणि मला सांगाल की कसं वाटलं. आणि हे ते फ्लॉवर्स वगैरे होते आणि ते असं ओपन अँड क्लोज. आणि हे इथलं मला खरंच खूप छान वाटलं. बघा तुम्ही किती छान तो क्लोज होतं आणि ओपन झाल्यानंतर असं लाईट लागतं, असं असं काहीतरी रिअल वाटतं ना. खरंच खूप सुंदर होतं. हा मला स्पॉट हाही खूप सुंदर वाटलं.
मला इथलं हेच आवडलं की त्यांनी वेगवेगळं थीम बनवलेलं आहे आणि इथे जंगल फॉरेस्ट टाईप यांनी बनवलेलं होतं. बघा किती छान. आणि तुम्हाला स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत तुम्हाला हे फिशेस दिसणार आहे आणि ते पण एकासारखे नाही दिसणार आहे, वेगवेगळे प्रकाराचे फिश दिसणार आहे. ज्यांना माहिती पाहिजे फिशबद्दल या काहीतरी नवीन, तर त्यांनी जाऊन खरंच व्हिजिट करावा मरीन किंगडममध्ये. आणि तिथं मरमेड पण आहेत, ते तुम्हाला बघायसाठी तुम्हाला एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आणि तुम्हाला कळलंच असेल वेगवेगळ्या कलरिंगचे फिशेस आहे, वेगवेगळ्या प्रकाराचे फिशेस आहे. आणि इथे त्याने पूर्णपणे तिथं साफ लिहिलंच होतं की तिथे टच करायचं नाही आहे, तिथं कोणत्याच फिशला टच करता येत नाही. सो अशा प्रकारे आहे. आणि तुम्ही हे वॉटरचं साऊंड ऐका, सुंदर वाटतं. खरंच खूप छान, मला तर खूप आवडलं इथं ते. आणि हे एवढं सुंदर आर्ट याने डिझाईन केलेला होता ना, हा खरंच इथं फोटोज माझे तर खूप छान निघाले आणि खरंच तो फोटोशूटसाठी खूप छान आहे. आणि हा एक टनल आहे, आम्ही आता घुसलेलो आहोत टनलमध्ये आणि तो अंडरग्राऊंड आहे. बघा किती वेगवेगळ्या प्रकाराचे फिश आहे आणि असं अंडरग्राऊंड. आणि हा जंगल थीम बनवलेला होतं आणि असं वाटत होतं मी जंगलमध्ये घुसत आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं. असं ते फील मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे. ते हा पूर्ण फॉरेस्ट जंगलचं थीम दिलेलं आहे. एकदम असं मन खूप सुंदर. आणि आम्ही इथे जर एंट्री केल्यानंतर वाव यार असं वाटत होतं आम्ही कुठे आलो कुठे नाही. आणि खरंच इथलं व्ह्यू पाहण्यालायक आहे आणि तुम्ही खरंच जा इथे या मरीन किंगडममध्ये आणि विजिट करा, खरंच खूप मस्त आहे. थोडासा मस्ती करत आहे इकडे. आमचा व्हिडिओ पूर्ण स्पॉईल केला कारण की आम्ही व्हिडिओ काढत होतो तिघीजण मिळून. बघा कियान, तुला कसं वाटलं? छान वाटलं? खूप काढलं. त्यानंतर मग आम्ही समोर आलो आणि इथे पूर्ण फिश आणि इथे सगळीकडे कॅमेरा लागून आहे, तर तुम्ही इथं काहीच टच करता नाही आहे त्याला. फक्त इथे टच पूल, फक्त जिथं त्यांनी लिहिले आहे टच पूल तिथेच तुम्ही टच करू शकता आणि तिथं तुम्हाला स्टार फिश दिसेल आणि फक्त तिथंच टच करू शकता. बघा मी टच करून पाहिली, ॲक्च्युली तिथं काहीच नव्हतं पण मला एवढी भीती वाटली की मी पटकन हात काढून टाकली तिथनं. पण खूप छान होतं. त्यानंतर बघा हा किती मोठा फिश होता आणि वेगळा फिश, काहीतरी वेगळं फिश बघायला मिळाला. हा ॲक्च्युली मला नाही माहिती याबद्दल हा कोणता फिश आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा हा कोणता फिश आहे. आणि हा फोटोशूटसाठी थोडासा त्यांनी एरिया दिलेलं होतं, असं बटरफ्लायचं काहीतरी हे दिलेलं होतं आणि इथे शेल्सचं काहीतरी थीम. आणि हे आहे जेलफिश. मी फर्स्ट टाइम बघत आहे रिअलमध्ये जेलफिश. आणि आता आम्ही एंटर करत आहोत टनलमध्ये आणि तिथला हा मेन टनल आहे आणि तुम्ही बघा किती सुंदर आहे हा टनल आणि एन्जॉय करा. Oh my goodness. कियान वाव, छान वाटलं तुला कियान?
मरीन किंगडम मध्ये आणि खूप सारे लोक चेन्नईमध्ये चेन्नईमध्ये येतात पण मरीन किंगडम मध्ये कधीच बघत नाही. त्यांना असं वाटतं की काय नॉर्मल छोटासा आहे, काहीच fish नाही pot असेल असं वाटते, पण नाही, हे खूप सुंदर. पूर्ण आम्ही टनल मध्ये आहोत. हा असा Fish टनल tunnel आहे, आहे. फिश टनल आहे आणि खूप सुंदर आहे. जर का तुम्ही चेन्नईमध्ये येत असाल आणि तिथे मरीन किंगडममध्ये विजिट नक्की करा, कारण की खूप सुंदर आहे पैसा वसूल आहे, पैसा वसूल. आणि खरंच खूप सुंदर आहे. मी शब्दात सांगू नाही शकत आहे ते. आणि आमचा डे फर्स्ट डे एवढा सुंदर होणार म्हणून वाटलं नव्हता. एवढे सुंदर मुमेंट आणि असेच व्हिडिओ बघायसाठी पुन्हा पूर्ण आम्ही ब्लॉग्समध्ये दाखवू, पूर्ण व्हिडिओ कव्हर करू. यानंतर आम्ही जाऊ पॉंडिचेरी, आणि पॉंडिचेरी पण आम्ही शेअर करू तुम्हाला. आणि यानंतर आजचा दिवस आमचं चेन्नईमध्ये राहणार आहे. त्यानंतर मग आम्ही जाऊ नेक्स्ट डे पॉंडिचेरी, आणि तिथे पण मी तुम्हाला सगळं शेअर करेल, सगळं दाखवेल. सो बघा, आता तुम्ही हे बघा, मरीन किंगडम. वाव. आणि मरीन शो एक्झॅक्टली असा स्टार्ट होतो, त्यामुळे तुम्हाला 12 वाजता इथे व्हिजिट करावं लागतं आणि ते पूर्ण बघता वेळ होऊन जातो. त्यामुळे एक्झॅक्टली 12 वाजता हा शो सुरू होतो. तर इथे शो सुरू झालेला आहे, तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. So prepare yourselves for an encounter you will never forget. Prepare to meet one of nature's wonders, a sight to take away your breath, a beautiful moonlight from the ocean's depths. Greetings to all humans, to all dwellers of the surface. I belong to your world. I come from a place unseen by human eyes. From far away, from the deepest depths of the loneliest seas, a secret place we are forbidden to leave. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.